भारतात स्थापत्यशास्त्राचे अप्रतिम नमुने अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. अगदी हजारो वर्षापूर्वीचे बांधकाम असलेल्या लेण्या, मंदिरे आजही डौलाने उभी असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले अनेक गडकिल्ले आजच्या काळातही तितकेच मजबूत असल्याचे दिसते. मात्र काही वर्षापूर्वी केलेल्या डागडुजींची पडझड झाल्याचे पाहायला मिळते. पुरातन वारसा लाभलेल्या वास्तू स्थापत्यशास्त्राचा अद्भुत नमुना म्हणावा अशाच आहेत. शेकडो वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या वास्तूंची भव्यता, व्यापकता पाहिली, त्यामागील काही रहस्य, तथ्य ऐकली तर केवळ अचंबित व्हायला होते. महाराष्ट्रातही अजिंठा वेरूळ लेण्यापासून ते कान्हेरी गुंफांपर्यंत अनेक प्राचीन, पुरातन आणि स्थापत्यकलेचा अद्भुत नमुना असलेल्या अनेक वस्तू आपणास पाहायला मिळतात. त्यापैकीच एक हे किकलीचे यादवकालीन भैरवनाथ मंदिर. नमस्कार भावांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी तुमचा सहप्रवासी, मी मिलिंद भोसले, मी वाटसरू. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनोभावे स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आजचा आपला प्रवास हा सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यामध्ये, वाई प्रांतामध्ये असलेल्या एका हेमाडपंथी मंदिरापाशी येऊन थांबतो. आजच्या ह्या आनंददायी प्रवासामध्ये आपण ह्या हेमाडपंथी मंदिराची माहिती घेणार आहोत. मित्रांनो, राजधानी सातारा जिल्ह्यातील चंदनगड आणि वंदनगड यांच्या कुशीमध्ये वसलेलं 500 ते 600 उंबरठा असलेलं पुणे आणि कोल्हापूरपासून साधारणपणे 100 किलोमीटरच्या अंतरावर असलेलं हे ऐतिहासिक किकली गाव. याच गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतो यादवकालीन खजिना, आणि तो खजिना म्हणजे उत्कृष्ट स्थापत्यकलेचा नमुना असलेलं हे भैरवनाथाचं मंदिर. मुंबई बेंगलोर हायवेपासून केवळ 4 किलोमीटर अंतरावर हे किकली गाव आहे. आणि हे किकली गाव तुम्हाला माहिती असेल की हे किकली गाव म्हणजे विरगळीचे गाव आहे. या गावामध्ये तुम्हाला असंख्य विरगळी पाहायला मिळतात आणि या किकली गावामध्ये आपल्याला हे हेमाडपंथी मंदिर पाहायला मिळतं. हे आपल्या भारताचा खजिना आहे. ह्या खजिन्यामधला हा एक मोती आहे आणि ह्या मोती कसा आहे हे आपण या मंदिरात आज जाऊन पाहूया. केवळ 10-15 पायऱ्या चढल्यानंतर आपण येऊन पोहोचतो त्या मंदिराच्या मुख्य द्वारापाशी. इथून या मंदिराची सुरुवात होते. चला तर मित्रांनो, या मंदिरामध्ये आज जाऊन पाहूया. मंदिराच्या आवारामध्ये प्रवेश करताच आपल्याला डावीकडे एक मंदिराष्टक म्हणजे छोटं मंदिर पाहायला मिळतंय. इथे श्री गणेशाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते आणि बरोबर त्यासमोर अजून एक देवाकोष्टक म्हणजे छोटं मंदिर पाहायला मिळतं आपल्याला. या ठिकाणी पण एक मूर्ती आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ह्या मंदिराचं जे काम आहे, कोरीव काम, अगदी रेखीव काम आपल्याला इथे दिसतंय. आणि समोर जे पाहतोय ते मुख्य मंदिर. हे मंदिर पूर्वाभिमुख असून या मंदिराचे एक वेगळेपण म्हणजे हे मंदिर त्रिदल पद्धतीचे आहे. त्रिदल म्हणजे या मंदिरामध्ये आपल्याला 3 गर्भगृह पाहायला मिळतात. मुख्य आणि दक्षिणेकडील गर्भगृहामध्ये आपल्याला शिवपिंडी, तर उत्तरेकडील गर्भगृहामध्ये आपल्याला भैरवनाथाची मूर्ती पाहायला मिळते. मंदिरासमोरच आपल्याला दीपस्तंभ आणि दीपमाळ सुद्धा पाहायला मिळते. मित्रांनो, मंदिरामध्ये प्रवेश करताच तुम्हाला हा नंदी पाहायला मिळतो. या नंदीच्या पाठीवर तुम्हाला हे नक्षीकाम केलेलं दिसतंय. ही बहुतेक घंटा आहे
अत्यंत सुरेख नक्षीकाम इथं आपल्याला पाहायला मिळते. आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ. वरती आपण पाहतोय ही आहे ललाटपट्टी आणि ह्या चौकटीवर तुम्हाला पूर्णपणे नक्षीकाम केलेलं दिसतंय. आणि इथं तुम्ही जर जवळ येऊन पाहाल इथे छोट्या छोट्या मूर्ती कोरलेल्या आहेत. तुम्ही पाहाल ह्या मूर्तीच्या डोक्यावर दुसरी मूर्ती अशी ही पूर्णपणे वरपर्यंत तुम्हाला नक्षीकाम केलेलं दिसेल. आणि त्याबद्दल ह्या पूर्णपणे चौकटीवर सुद्धा तुम्हाला त्याच प्रकारचं नक्षीकाम पूर्ण चौकटीवर हे नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळते. जणू काही यांनी आपल्या शिरावर मंदिराचा भार पेललेला आहे असं एकावर एक हे आपल्याला शिल्प पाहायला मिळतं. आणि या ठिकाणी सुद्धा तुम्हाला सुंदर शिल्प पाहायला मिळतात. काही शिल्पे ही भग्न अवस्थेत आहेत. त्यामागचं कारण तुम्हाला माहीत असेल, कारण ह्या मोगली आक्रमणामुळे हे असे तुम्हाला भग्न अवस्थेमधील शिल्पे पाहायला मिळतात. आणि ह्या जे प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वाराच्या इथे खाली तुम्हाला हा हेरंब शिल्प आणि इथे बहुतेक हत्ती आहे. आणि ह्या ठिकाणी सुद्धा बारीक बारीक नक्षीकाम केलेले शिल्प तुम्हाला पाहायला मिळतात. आणि इथं तुम्हाला पाहायला मिळतं आहे ते कीर्तिमुख. इथं पण एक कीर्तिमुख आहे आणि इथे सुद्धा एक कीर्तिमुख आहे. तर हे कीर्तिमुख काय आहे हे आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. प्रत्येक शंकराच्या मंदिरामध्ये तुम्हाला असले कीर्तिमुख पाहायला मिळतात. इथे पण छोटे छोटे नक्षीकाम केलेल्या या शिल्पांची जर पाहणी केली तर अत्यंत नाजूक असं कोरीव काम केलेलं आपल्या लक्षात येतं. जसं डावीकडे आहे तसंच उजवीकडे पण तुम्हाला ही शिल्प पाहायला मिळतात. या द्वारपालांची परवानगी घेऊन आपण या मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करूयात. बारकाईने पाहणी केली तर या मंदिराचं एक वेगळं पण आपल्याला पाहायला मिळेल की या मंदिरामध्ये तुम्हाला 3 गर्भगृह पाहायला मिळतात. एक इकडे गर्भगृह आहे, इकडे एक आहे आणि पाठीमागे आहे. म्हणजे तुम्हाला एका मंदिरामध्ये 3 गर्भगृह पाहायला मिळतात. ते पाठीमागे तुम्हाला शिवलिंग पाहायला मिळेल. या इथे हर हर महादेव. हे जे मुख्य गर्भगृह आहे त्या गर्भगृहावर सुद्धा आपल्याला ही ललाटपट्टी पाहायला मिळते आणि खाली कीर्तिमुख सुद्धा पाहायला मिळतात. आणि पूर्णपणे जे नक्षीकाम आहे तसंच हुबेहूब नक्षीकाम आपल्याला जे बाहेर होतं मुख्य प्रवेशद्वाराजवळ तेच नक्षीकाम आपल्याला इथं पाहायला मिळते. आणि हे बारीक बारीक नक्षीकाम अत्यंत सुबक आणि नाजूक असं नक्षीकाम केलेलं आहे. तुम्ही जर पूर्ण पाहिलं हे प्रवेशद्वाराच्या वरती इथे पण तुम्हाला नक्षीकाम पाहायला मिळत आहे. डावीकडच्या गर्भगृहामध्ये तुम्हाला अजून एक शिवलिंग पाहायला मिळेल. इथे आपण एक शिवलिंग पाहतोय, परंतु या शिवलिंगामध्ये फरक आहे. जे मुख्य गर्भगृहामधलं शिवलिंग होतं ते डावीकडचं होतं आणि हे उजवीकडचं शिवलिंग आहे. म्हणजे एका मंदिरात जरी 2 शिवलिंग असली तरी त्यांचं दिशा वेगवेगळ्या आहे. जे गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरचे नक्षीकाम आहे ते नक्षीकाम अगदी हुबेहूब आहे आणि तेच नाजूक नक्षीकाम शिल्प आपल्याला इथं पाहायला मिळतात. या गर्भगृहामध्येची एक वेगळी गोष्ट म्हणजे तुम्हाला इथं कुठेही कीर्तिमुख पाहायला मिळत नाही, कारण या इथे तुम्हाला नक्षीकाम पाहायला मिळत आहे. हे नक्षीकाम तुम्हाला इकडे पाहायला मिळेल आणि या बाजूला पण पाहायला मिळेल. कारण युजली इथे तुम्हाला एक तर कीर्तिमुख पाहायला मिळतं, परंतु कीर्तिमुख इथं नाही आहे. इथे तुम्हाला पूर्णपणे नक्षीकाम केलेलं पाहायला मिळतं. या इथे पहा, जवळून पाहू शकतो आपण. हे मंदिर मुख्य 4 खांबावर उभे आहे. इथे एक खांब आहे, इथे एक खांब पाहायला मिळतो आणि या ठिकाणी 2 खांब आहेत. म्हणजे ह्या मंदिराचं जे बांधकाम आहे ते प्रमुख ह्या 4 खांबावर उभं आहे. आणि ह्या 4ही खांबावर तुम्हाला काही शिल्प कोरलेले दिसतात. तुम्ही जर बारकाईनं पाहाल तर ही शिल्प म्हणजे रामायणातले प्रसंग आहेत. या इथं आपण जे पाहतोय ते रामायणामधले बोलके प्रसंग आहेत. हे पहा, म्हणजे मंदिर पाहताना तुम्हाला पूर्ण रामायण साक्षात पुढे रामायण अवतरले असा भास होतो. या ठिकाणी पण आपण पाहू शकतोय हे रामायणामधील प्रसंग आपल्याला दिसत आहेत.
आता या मंदिराच्या बांधकामाविषयी आपण जरा अभ्यास करूया किंवा माहिती करून घेऊया. तुम्ही जर पाहाल तिथं एकावर एक दगड रचून असं हे बांधकाम केलेलं आहे. म्हणजे हे मंदिर हेमाडपंथी असावं. तुम्हाला या बांधकामामध्ये कुठेही चुना किंवा इतर मिश्रण दिसणार नाहीत. केवळ दगडावर दगड रचून हे बांधकाम केलेलं आहे. तुम्ही जर वरपर्यंत पाहाल तर शिखराच्या इथे पण हे बांधकाम दिसतंय ना, ते पूर्णपणे दगडात आहे. या ठिकाणी तुम्हाला या शिल्पावर किंवा या दगडांवर काहीतरी नंबर दिलेले पाहायला मिळतात. मित्रांनो, हे नंबर म्हणजे अलीकडच्या काळामध्ये हे मंदिराचं बांधकाम पूर्णपणे खाली उतरून घेण्यात आलेलं होतं आणि पुन्हा हे बांधकाम अगदी हुबेहूब पूर्वीप्रमाणे करण्यासाठी या दगडांवर एक प्रकारचं मार्किंग केलेलं होतं, जेणेकरून जो दगड आहे त्याच ठिकाणी पुन्हा योग्य ठिकाणी बसवण्यात यावा, त्यासाठी हे मार्किंग केलेलं होतं. आणि त्यामुळेच हे मंदिर पूर्णपणे खाली उतरवून जे आहे त्या पूर्वस्थितीमध्ये हे पुन्हा बांधून घेण्यात आलेलं आहे. आता आपण या मुख्य मंदिराच्या शिखराचं बांधकाम पाहूया. तुम्ही जर पाहताय ना, इथे हे नवीन शिखर तुम्हाला दिसतंय या ठिकाणी आणि हे अलीकडच्या काळामध्ये बनवलेलं आहे. कारण या मंदिराचं शिखर पूर्णपणे त्यावेळेस पडलेलं होतं. माझ्या मते ते 100% पाडलेलं असणार आणि ते मंदिर ज्यावेळेस उद्ध्वस्त केलं त्यावेळेस ते शिखरही पाडलेलं असणार. आत्ता ही तात्पुरती डागडुजी करून केवळ हे शिखर तयार केलेलं आहे. मित्रांनो, तुम्ही जरा विचार करा, ह्या मुघली आक्रमणाने आपल्या हिंदू धर्माला किती त्रास दिलेला आहे. मुख्य मंदिराच्या डावीकडे आपल्याला हे छोटं मंदिर दिसतंय. आत्ता या मंदिराची थोडी दुरावस्था आहे. मंदिर पडलेल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. जवळ जाऊन पाहूया. हर हर महादेव. मित्रांनो, तुम्ही इथे पाहू शकता, इथे एक शिवलिंग आहे. म्हणजे 100% खात्री आहे की हे मंदिर महादेवाचं असणार. त्या काळी यवनांनी जी आक्रमणं केली त्या आक्रमणामध्ये अनेक हिंदू मंदिरे त्यांनी उद्ध्वस्त केली. कारण त्यांचं कामच होतं मूर्तिभंजन करणे आणि त्यामुळेच त्यांना मूर्तिभंजक अशी त्यांची बिरुदावली होती. त्याला सार्थ काम ठरवत त्यांनी ही सर्व मंदिरं आपली पाडून टाकली. त्यापैकी हे मंदिर एक तुम्हाला दिसतंय, वर छप्पर नाही आहे, पूर्णपणे सभामंडप पण कोसळलेला आहे. ज्यावेळेस अफजल खान 1649 मध्ये या वाई प्रांतामध्ये आला, त्याला वाई प्रांताची सुभेदारी देण्यात आली होती. त्यामुळे त्याचा वाडा बांधण्यासाठी त्यांनी ठिकठिकाणची अशी हिंदू मंदिरे उद्ध्वस्त केली आणि त्यांचे जे खांब होते, दगडी खांब, ते घेऊन तो तिकडं वाईला गेला त्याचा वाडा बांधण्यासाठी. परंतु अशी ही आपली मंदिरे त्यांनी कायमची उद्ध्वस्त करत राहिला. मंदिराच्या डावीकडे आपल्याला काही अवशेष पाहायला मिळतात. बहुधा इथे सुद्धा एखादं मंदिर असावं. आपण जवळ जाऊन पाहूया ते अवशेष नक्की कसले आहेत. या बांधकामाची जर पाहणी केली तर असं आढळून येतंय की जे मूळ मंदिर आहे इथे जे मूळ मंदिर आहे त्या मूळ मंदिराचीच इथे प्रतिकृती आहे. म्हणजे हे मूळ मंदिर बांधण्यापूर्वी या ठिकाणी त्याचा ढाचा तयार करण्यात आलेला असावा. तुम्ही जर पाहताय ना तर सेम टू सेम कार्बन कॉपी आहे या मंदिराची. परंतु ते पूर्ण बांधकाम झालेलं मंदिर आहे आणि हे इथं अर्धवट सोडलेलं आहे. कारण ज्यावेळेस हे मुख्य मंदिर बांधण्यासाठी पूर्ण हा जो ढाचा आहे तो आधी तयार करून घेतला, त्यानंतर ते मुख्य मंदिर बांधलेलं आहे. जरा विचार केला तर असं समजतंय की आपण जर म्हटलं की हे मंदिर म्हणजे ते मूळ मंदिराची प्रतिकृती आहे, तर
मग ह्या मंदिरामध्ये असणारे शिवलिंग अजून असे इथं का तुम्ही इथं पाहताय, इथं तुम्हाला हा छोटा नंदी पण दिसतोय. हा इथे नंदी आहे आणि तुम्ही जर मंदिरामध्ये प्रवेश केला तर या ठिकाणी इथे आपल्याला शिवलिंग पाहायला मिळते. हे पहा, इथे पण शिवलिंग आहे. या इथे पण आपल्याला शिवलिंग पाहायला मिळते. तसंच त्या पद्धतीने मंदिराचा मुख्य, हे पहा, जे मंदिराचं मुख्य गर्भगृह आहे तिथे पण तुम्हाला हे शिवलिंग पाहायला मिळते. आणि या मंदिराला 3 गर्भगृह आहेत आणि ह्या 3ऱ्या गर्भगृहात सुद्धा तुम्हाला इथे सुद्धा एक शिवलिंग पाहायला मिळते. इथे पण इथे एक शिवलिंग आहे. तर मनामध्ये एक प्रश्न निर्माण होतो की जर हे नवीन मंदिर तयार केलं तर मग हे जे जुनं शिवलिंग आहेत ती शिवलिंग ह्या नवीन मंदिरात का नेली नाहीत. माझ्या मते इथे सुद्धा एक मंदिर असणार आहे आणि ते सुद्धा शिवमंदिर असणार आहे. परंतु ह्या मोगली आक्रमणांनी हे मंदिर पूर्णपणे उद्ध्वस्त केलं आहे. त्यामुळे इथे फक्त तुम्हाला शिवलिंग आणि ह्या मंदिराचे पडलेले दगड दिसत आहेत. अन्यत्र इथं कुणाही तुम्हाला बांधकामाचा फक्त ढाचा पाहायला मिळतोय, पण बांधकाम पूर्णपणे उद्ध्वस्त केलेलं आहे. मला असं वाटतंय की ह्या मुघली आक्रमणापासून हे पण मंदिर सुटलेलं नाही आहे. या मंदिर परिसरामध्ये अनेक भग्न मूर्ती, भग्न शिल्प आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी हे नंदीचं शिल्प. आता ह्याचं कारण तुम्हाला माहिती आहे. हे शिल्प भग्न होण्यामागचं काय कारण आहे ते. ज्याप्रमाणे इथं आपल्याला हा नंदी दिसतोय त्याप्रमाणे इथं एक, हे पहा, हे हत्तीचं शिल्प आणि या हत्तीची सोंड गायब झालेली आहे आणि त्याचे दातही तोडलेले आहेत. मित्रांनो, आता याचं कारण सांगण्याची मला वाटत नाही काही गरज आहे ती. या किकली गावाला विरगळीचं गाव का म्हणतात तुम्ही इथं पहा. इथे असंख्य विरगळ तुम्हाला पाहायला मिळतात. या मंदिर परिसरामध्ये तुम्हाला असंख्य विरगळ दिसतात. त्यामुळेच ह्या गावाला विरगळीचं गाव असं म्हणतात. कारण ह्या पंचक्रोशीमध्ये हे किकली गाव विरगळीचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. पुरातत्व विभागाच्या माध्यमातून या मंदिरासाठी दरवर्षी 1 कोटी निधी हा मंदिर सुशोभीकरण सोयी सुविधासाठी देण्यात आलेला आहे. आणि परवाच या विभागाचे, पुणे विभागाचे सन्माननीय उपसंचालक पुरातत्व विभागाचे, त्यांनी या ठिकाणी येऊन जी काही कामं करायचे त्या कामांचा या ठिकाणी त्यांनी आढावा घेतला. या ठिकाणी कुठल्या सोयी पाहिजेत त्या सोयी त्यांनी निश्चितपणे करून देण्याचं मान्य केलं आणि 3 वर्षामध्ये पुन्हा 3 कोटी रुपये निधी देण्याचं त्यांनी कबूल केलं. जे आजपर्यंत कधीही या गावातील आणि भागातील लोकांनी पाहिलं नाही अशा प्रकारचे एक सुंदर आणि छान तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र म्हणून या मंदिराचा नावलौकिक वाढेल अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी पुरातत्व विभागाच्या माध्यमातून केल्यामुळे या गावातील आणि पूर्व भागातील सर्व ग्रामस्थ आणि भक्ती करणारे श्रद्धाळू यांच्यातर्फे पुरातन विभागाचं आणि खरं तर देवाचं सुद्धा कौतुक करण्यात येत आहे. कारण हा देव नवसाला पावणारा आहे. लाखो लोक यात्रेला येतात. 3 दिवसाची प्रथा असणारी ही चांगली यात्रा निश्चितपणे एक मार्ग दाखवणारी, आशीर्वाद नाथसाहेबांचा मिळणारी अशी यात्रा असते. भाविकांनी या गावातील सर्व ग्रामस्थांचं मोठ्या प्रमाणात सहकार्य या ठिकाणी असतं. गर्भगृहाचा मुख्य दरवाजा आहे, त्याच्यावर त्या काळातील लिपीत चोल राजाच्या नावाचा या ठिकाणी उल्लेख केलेला गेलेला आहे. अच्छा. ती लिपी फक्त पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांनाच त्याची कल्पना आहे. म्हणजे त्या ठिकाणी एक शिलालेख आहे. शिलालेख आहे. 1982 ते 85च्या दरम्यान पुरातत्व विभाग, महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांच्या माध्यमातून या ठिकाणी ग्रामस्थांनी प्रयत्न करून, तसेच आमच्या किकले गावचे सन्माननीय कैलासवासी खासदार गजानन भाऊ बाबर आणि आम्ही सर्व देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आणि ग्रामस्थ यांच्या मदतीनं
आम्ही पुरातत्व विभागाकडे या मंदिराचं अधिग्रहण करण्याची मागणी केली आणि त्याप्रमाणे साधारणपणे 1982 ते 85च्या कालावधीमध्ये त्यांनी कायद्यानुसार एक पुरातन ठेवा आणि हस्तशिल्पाचं एक उत्तम उदाहरण, एक उत्तम नमुना म्हणून या ठिकाणी त्यांनी या मंदिराचं अधिग्रहण केलं. 2 वेळेला या मंदिरासाठी त्यांनी निधी उपलब्ध केला. अशा मंदिरासाठी जवळजवळ 3 कोटी आणि 32 लाख रुपयाचा निधी आतापर्यंत पुरातन विभागाच्या माध्यमातून या मंदिराला उपलब्ध झालेला आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च केला. तुम्ही थोडा विचार करा की हे मंदिर जेव्हा निर्माण झालं असेल त्यावेळेस किती खर्च आला असेल. माझी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो की हा ऐतिहासिक ठेवा, हा जो बहुमूल्य आहे, त्याचं कुठेही मूल्यमापन होऊ शकणार नाही. हा ठेवा आपण जपला पाहिजे. हे खरं आपल्या भारताचं वैभव आहे. मित्रांनो, तुम्हाला आजचा हा आनंददायी प्रवास कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशा एका आनंददायी प्रवासात आणि एका नवीन वळणावर. तोपर्यंत जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे.